नमस्कार, वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण मस्त अशी कैरीपासून चटपटीत रेसिपी बनवणार आहोत। तर इथे मी टोमॅटो घेतलेले आहे आणि कैरी घेतलेली आहे। तर आज आपण टोमॅटो आणि कैरीची चवदार अशी रेसिपी बनवणार आहोत। तुम्ही जर ही रेसिपी एकदा बनवली तर नक्कीच तुम्ही 2 ते 3 वेळा हे आठवड्यातून नक्कीच बनवणार। तर त्यासाठी इथे मी टोमॅटो घेतले। आता इथे आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे। तर टोमॅटोचा जो मागचा भाग आहे तो मी इथे कट करून घेतलेला आणि टोमॅटोचे असे 2 भाग इथे मी करून घेतलेले आहे। अशाच पद्धतीने इथे मी दुसरा सुद्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे। इथे आपल्याला 2च टोमॅटो लागणार आहेत। आता इथे मी एक कैरी घेतली। कैरीचे सुद्धा आपल्याला हा मागचा पुढचा भाग असा कट करून घ्यायचा। तर इथे मी दोघी साइडने कैरी अशी कट करून घेतलेली। आता ही कैरी आपल्याला ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे, म्हणजे याचे 2 भाग इथे आपल्याला करायचे आहे। तर इथे मी चाकूच्या साहाय्याने कैरी ही अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। आता इथे ही जी कैरी आपण घेतलेली आहे ती इथे मोठ्या आकारात आहे, म्हणून याची मी 2 भाग करून घेते। तुमच्याकडे जर लहान साईजच्या कैऱ्या असेल तर मग त्याचा असा एक भाग करून घेतला तरी चालेल। तर इथे मी कैरी अशा पद्धतीने कट करून घेतली आणि त्याचे असे 2 भाग करून घेतलेले आहे। आता इथे आपण कैरी आणि टोमॅटो आपला कट करून झालेला आहे तो इथे आपण वाफवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं। आता जे कैरी आणि टोमॅटो आपण कट करून घेतलेले ते हे अशा पद्धतीने आपल्याला पॅनमध्ये टाकायचे आहे। ते इथे मी संपूर्ण कैरी आणि जे टोमॅटो आपण कट करून घेतलेले ते यामध्ये घातलेले। 10-12 इथे मी लसणच्या पाकळ्या घेतल्या ते यामध्ये घातलेल्या। 3 ते 4 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर त्यावर मी झाकण ठेवते। गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर 2 ते 3 मिनिट इथे मी वाफवून घेतलेलं। 2 ते 3 मिनिटांनंतर आता जे टोमॅटो आपण इथे ठेवलेले आहे ते आपल्याला दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आहे। तर इथे मी टोमॅटो आणि जी कैरी आपण इथे ठेवलेली होती ती दुसऱ्या साईडने पलटून घेतली आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे 2 ते 3 मिनिट मस्त अशी वाफवून घ्यायची आहे। एक 3 मिनिट झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली टोमॅटो आणि कैरी छान अशी वाफवून झालेली आहे। आता इथे मी जे टोमॅटो आहे ते दुसऱ्या साईडने इथे करून घेते। परत मी एकदा हे मस्त असं वाफवून घेते आणि या ठिकाणी मी गॅस बंद करते। आता गॅस बंद करून झाल्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तिथे संपूर्ण साहित्य थंड झालेलं आहे। थंड झाल्यावर जे टोमॅटो आपण वाफवून घेतलेले होते त्यावरील जी साल असते ती संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्सरला मस्त असं बारीक फिरवून घ्यायचं। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं। आता जी टोमॅटोची आपण साल काढून घेतलेली ती संपूर्ण टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायची आहे। त्यानंतर जी हिरवी मिरची आणि लसूण होते ते सुद्धा मी यामध्ये घालून घेते। आता जी कैरी आपण वाफवून घेतलेली होती त्यातील आपल्याला संपूर्ण गर असा काढून घ्यायचा आहे। तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने इथे आपल्याला संपूर्ण कैरीचा गर यामध्ये घालायचा आहे। कैरी इथे आपण वाफवून घेतली त्यामुळे त्याचा गर अगदी सहज निघतो। तर इथे मी चम्मचच्या सहाय्याने संपूर्ण कैऱ्यांचा अशा पद्धतीने संपूर्ण गर काढून घेतलेला आहे। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला झाकण लावून मिक्सरला मस्त असं बारीक फिरून घ्यायचं आहे। तुम्ही या जागी हे संपूर्ण साहित्य खलबत्त्यामध्ये ठेचून जरी घेतलं तरी चालेल। इथे मी मिक्सरमध्ये छान असं बारीक 2 ते 3 वेळा फिरून घेतलेलं आहे। आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं। तर इथे मी वाटून घेतलेले जे कैरी आणि टोमॅटो आहे ते संपूर्ण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं। आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे। तर त्यासाठी इथे मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला होता तो यामध्ये मी घालते। थोडीशी कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली ती आपल्याला यामध्ये घालायची। त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते। मीठ घातल्यानंतर 1 चम्मच इथे मी साखर घेतलेली आहे। साखर घातल्याने आपली जी चटणी आहे ती मस्त अशी आंबट तिखट गोड चवीला लागते। थोडंसं इथे मी चाट मसाला घातलेला आहे। इथे तुम्ही साखरच्या ऐवजी थोडासा गूळ किसून घातला तरी चालेल। आता इथे आपल्याला मस्त अशी खमंग फोडणी घालायची। त्यासाठी इथे मी एक पळी तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, थोडंसं इथे मी मिरची पावडर घातलेलं आहे, चिमूटभर इथे आपल्याला हळद घालायची। त्यानंतर इथे मी लाल मिरचीचे काही तुकडे घेतलेले आहे ते आपल्याला यामध्ये घालायची। आता अशी मस्त अशी खमंग फोडणी आपल्याला यावर घालायची आहे। तर चवदार इथे आपली चटपटीत आंबट तिखट गोड अशी चटणी इथे आपली तयार झालेली आहे। बऱ्याच वेळा आपण मार्केटमधून कैऱ्या विकत आणत असतो, पण अशी चटपटीत चटणी जर तुम्ही एकदा बनवली तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्हाला ही चटणी घरचे नक्कीच बनवायला लावतील। एवढी ही चटणी चवदार आणि चटपटीत होते। ही तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खा, अप्रतिम लागतं। आणि विशेष म्हणजे ही चटणी जर तुम्ही एकदा बनवली तर फ्रीजमध्ये ही 8 ते 15 दिवस आरामात टिकते। यामध्ये आपण कुठेच पाण्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे ही चटणी खराब होत नाही। तर मस्त इथे आपली चवदार चटपटीत कैरीची चटणी इथे तयार झालेली आहे। तर या उन्हाळ्यामध्ये अशी कैरीची चटपटीत चटणी एकदा नक्की बनवून बघा। रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।